गुड इव्हनिंग. येस, आज गुड बरेच इव्हनिंग. पार्टिसिपंट्स आज आपल्याकडे बरेचसे गुड इव्हनिंग मॅम. पार्टिसिपंट्स नवीन आहेत. येस, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. सो एक 2 मिनिटामध्ये आपण सुरू करूया, पण अजून आय थिंक सगळे पार्टिसिपंट्स जॉईन नाही झालेले. ओके, तोपर्यंत एकमेकांचा परिचय करावा असं मला वाटतं. येस, नक्की. माझ्यापासून सुरुवात करतो. ओके, येस अतुलजी बोला. माझं नाव अतुल शेळके आहे. मी व्यवसायाने वकील आहे. भिवंडी पिंपळघर हे आमचं गाव आहे, भिवंडी तालुक्यामध्ये. थँक्यू. थँक्यू अतुलजी. बाकीच्यांनी सुद्धा आपलं इंट्रोडक्शन दिलं. वसंतजी बोला तुम्ही. नमस्कार, माझं नाव वसंत शेडगे आहे. मी ठाण्यामध्ये क्राईम ब्रांचला पोस्टेड आहे. मी मूळचा साताऱ्याचा आहे आणि राहायला ठाण्यामध्ये मानपाडा इथे राहतो. ओके, येस तुम्ही अनम्यूट करू शकता. मी संपदा महाडिक, राहायला पुण्यामध्ये आहे आणि WNS मध्ये जॉबला आहे. ओके, गुड. तुमचं इंट्रोडक्शन द्या. फक्त नाव आणि सिटी सांगितलं तरी चालेल. तुम्ही काय करता, हाऊसवाईफ असाल किंवा जॉब करत असाल, बिझनेस असाल, सांगितलं तरी चालेल. कारण आपण ही 1 महिन्याची जर्नी जी आहे ती आपण एकत्र करणार आहोत. आपलं एक कुटुंब बनणार आहे, एका महिन्यापुरतं का असे ना. सो तुम्ही इंट्रोडक्शन द्यावं. ओके, मला माझं इंट्रोडक्शन देऊ दे नवीन पार्टिसिपंटसाठी. माझं नाव दीप्ती चिखले. मी पुण्यामध्ये राहते. मी मूळची साताऱ्याचीच आहे आणि मी टीचर आहे ज्युनियर कॉलेजमध्ये. म्हणजे 11वी-12वीच्या स्टुडंट्सना मी शिकवते. IT हा माझा सब्जेक्ट आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. येस. Anyone else would like to give their introduction? Yes, उज्ज्वला जी. हा मॅडम, मी उज्ज्वला सावंत आहे. मी कल्याणला राहिला आहे आणि पेशाने वकील आहे. ओके, नवीन पार्टिसिपंटसाठी एक गोष्ट सांगायची. हॅलो हां, बोला बोला बोला. मॅम, सोनाली. हां, बोला. हॅलो एव्हरीवन. येस, माझं नाव सोनाली बच्छाव. मी नाशिक येथून आहे आणि माझा पण बिझनेस आहे. मी प्ले स्कूल ओनर आहे. मी वय वर्ष 2 ते 5 वर्षाच्या मुलांवर काम करत असते. वा, सुंदर. थँक्यू. छान छान. बाकीच्यांनी पण इंट्रोडक्शन द्यावं. राहुलजी. येस मॅम, मी राहुल परदेशी आहे. राहायला अंधेरी मुंबई इथे. मी बाय प्रोफेशनल सिव्हिल इंजिनियर आहे आणि मी PMC मध्ये कॉन्ट्रॅक्टर आहे. ग्रेट ग्रेट. काही पार्टिसिपंट्स राहिलेत अजून इंट्रोडक्शन देण्याचे. ओके, इफ यू आर कम्फर्टेबल यू कॅन गिव्ह युअर इंट्रोडक्शन. अदरवाईज विल स्टार्ट टुडे सेशन. येस, आपलं हे सेशन पूर्णपणे मराठीमध्ये असणार आहे. मध्ये मध्ये काही वेळेला मी विसरते आणि काही इंग्लिश शब्द किंवा वाक्य वापरते. सो जर का तुम्हाला लक्षात नाही आलं तर मला तुम्ही आठवण करून द्या किंवा मला विचारत जा. तुमचे डाऊट्स शेवटी आपण एक डाऊटचं 10 मिनटाचं किंवा 5 मिनटाचं असं डाऊट किंवा शेअरिंग असं दोन्हीचं सेशन घेतो. सो त्यावेळेला तुम्ही तुमचे डाऊटसुद्धा विचारू शकता. सो लेट मी टेल यू की आपलं हे जे आहे मॅजिक बुक हा कोणत्याही प्रकारचा जादूटोणा जंतर-मंतर नाही आहे. मी स्वतः एज्युकेटेड आहे आणि व्यवस्थित याच्यामागे काहीतरी सायन्स आहे. त्या सायन्सचा अभ्यास करूनच हे सेशन्स सुरू केलेले आहेत. आणि जे आधीचे 4 व्हिडिओज मी पाठवलेले आहे, पुन्हा एकदा ग्रुपवरती पाठवते. जे आज नव्याने जॉईन झालेले आहेत त्यांना त्याचा उपयोग होईल. तर हे 4 व्हिडिओज नक्की पहा वेळात वेळ काढून. कारण त्यामध्ये त्याचा एक सार मी थोडक्यात सांगते इथे की जसा लॉ ऑफ ग्रॅव्हिटी आहे
गुरुत्वाकर्षणाचा नियम, की कोणतंही फळ वरून टाकलं, कुठली वस्तू टाकली की ती खालीच जाते, ती वरती हवेत तरंगत राहत नाही किंवा वरती आकाशाकडे जात नाही. त्याचप्रमाणे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा नियम आहे, तो अबाधित आहे, तो सर्वव्यापी आहे आणि तो सतत चालू आहे. आपल्याला माहिती असो किंवा नसो, तो सतत सुरू आहे. आणि तो काम करतो म्हणजे नेमकं कसं? आपण जी वाक्य बोलत असतो, कधी रागाच्या भरात बोलतो, कधी खूप उत्साहात बोलतो, आनंदात बोलतो, त्या वाक्यांच्या मागे आपल्या भावना असतात. जेव्हा आपण रागात बोलतो त्यावेळेला आपण काही वेळेला थरथर कापत असतो, खूप राग असतो आपल्या मनामध्ये आणि त्यावेळेला आपण जी वाक्य बोलतो, आधी आपल्या मनात काही भावना आलेल्या असतात आणि त्यानंतर वाक्य बाहेर पडतात. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन असं काम करतो की तो पुन्हा आणि पुन्हा आपल्या आयुष्यात तशाच प्रकारची सिच्युएशन आणून ठेवतो. त्याचप्रमाणे जर का तुम्ही खूप आनंदात असाल, उत्साही असाल, कोणतंही काम करताना एनर्जेटिक स्वतःला जाणून देत असाल, तर तशा प्रकारची सिच्युएशन आपल्या आयुष्यात परत येणार आहे. सो हा टोटली पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी या दोन्ही गोष्टींचा खेळ आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि आपल्याला हवी ती स्वप्न, आपल्याला हव्या त्या इच्छा कशा साध्य करून घ्यायच्या, त्या आपण या 28 दिवसांच्या प्रवासामध्ये शिकणार आहोत. मॅजिक हे बुक आहे रॉन्डा बर्न या ऑस्ट्रेलियन लेखिकेचं, ज्याची मूळ आवृत्ती आहे ती इंग्लिशमध्ये आहे. तुम्हाला मार्केटमध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती असे वेगवेगळे व्हर्जनमधले बुक्स अवेलेबल आहेत. तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे ते तुम्ही परचेस करू शकता. अदरवाईज रोजच्या रोज सेशनमध्ये आपण एक लेसन घेतो आहे आणि त्या एकेका लेसनची PDF फाईल मी पाठवत आहे. माझ्याकडे इंग्लिश आणि हिंदीसुद्धा अवेलेबल आहे, पण आपलं हे सेशन मराठीमध्ये आहे, सो मी मराठीमध्ये पाठवते. जर तुम्ही रिक्वेस्ट केली तर मी इंग्लिश आणि हिंदीचं पूर्ण बुकसुद्धा तुम्हाला सेंड करू शकते ग्रुपवरती. सो तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता. काय करायचं आहे की या 4 दिवसामध्ये मी इंट्रोडक्शन दिलेलं आहे पूर्णपणे या पुस्तकाचं आणि नेमका हा लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा काम करतो ते आपण पाहिलेलं आहे. सो डे 0ची असाइनमेंट आपल्याला मी काल दिलेली होती की तुम्हाला तुमची जी काही स्वप्न आहेत, छोट्या इच्छा, मोठ्या आकांक्षा, त्या सगळ्या लिहून काढायच्या होत्या. एक नोटबुक करायची आहे, नवीन पार्टिसिपंटसाठी सांगते. एक नोटबुक करायची आहे, त्यामध्ये आपण आपला आजपासूनचा आपला अभ्यास. एक मिनिट, मी म्यूट करते सगळ्यांना. सो ही नोटबुक जी आहे त्यामध्ये आपण आपला आजपासूनचा अभ्यास करणार आहोत. अभ्यास म्हणजे काय असा फार नाही आहे, अर्धा 1 तासाची ही असाइनमेंट असणार आहे. मॅक्सिमम अर्धा तास कन्सिडर करूया. काही असाइनमेंट्स आहेत त्या थोड्याशा लेंदी असणार आहेत. सो त्यासाठी एक सेपरेट नोटबुक नवी कोरी नोटबुक जर का केली तर उत्तम आहे. एक पेन तो पण फिक्स करून टाका. आणि आपल्याला जे नवीन पार्टिसिपंट्स आहेत त्यांनी आजचं पहिलं काम करायचं आहे की आपल्याला ज्या काही तुमच्या इच्छा आहेत, स्वप्न आहेत, ती लिहून काढायची. स्वप्न म्हणजे काय की तुमची एखादी भौतिक इच्छा असेल की फिजिकल एखादी वस्तू तुम्हाला आणायची घरामध्ये, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, एखादं घर घ्यायचं आहे विकत, किंवा नातेसंबंध, एखादं नातं तुमचं बिघडलं आहे एखाद्या व्यक्तीबरोबरचं आणि ते नातं तुम्हाला सुधारायचं आहे, ते चांगलं व्हावं असं वाटतंय, ते तुम्हाला लिहून काढायचं आहे. पैशांच्या बाबतीत तुम्हाला असं हवं आहे की दर महिन्याला मला एवढं इन्कम यायला हवं, किंवा तुमचा बिझनेस असेल, दर महिन्याला तुम्हाला एवढा प्रॉफिट व्हायला हवा, तो तुम्ही लिहू शकता. सॅटिस्फॅक्शन, समाधान, प्रेम, आनंद असा कुठलाही एरिया तुम्ही चूज करू शकता. हे सगळं आपल्या आधीच्या व्हिडिओजमध्ये आहे आणि मी आज या नवीन जो ग्रुप बनवलेला आहे त्यामध्ये या सगळ्या PDF फाईल पाठवणार आहे. सो तुम्हाला नक्की त्याचं मार्गदर्शन मिळणार आहे की ते धडे तुम्ही वाचू शकता, त्याच्यातनं अजून क्लिअर होत जाईल. कारण त्यामध्ये आज मला तेवढा वेळ नाही आहे, कारण आपला आज डे 1 करायचाच आहे आपल्याला सुरू. सो मी आत्ता सगळं डिटेलमध्ये नाही सांगू शकणार, पण प्रत्येक एरिया त्यामध्ये दिला आहे की आपलं आरोग्य आहे, पैसा आहे, नातेसंबंध आहे, किंवा करिअर आहे, जॉब आहे, व्यवसाय आहे. या प्रत्येक एरियामध्ये तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते तुम्ही तुमच्या स्वप्नांमध्ये लिहायचं आहे. अगदी काही संकोच बाळगू नका आणि हा विचार अजिबात करायचा नाही आहे की हे कसं शक्य आहे, हे कसं होईल. अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत. 13 वर्ष मूल नसणाऱ्या व्यक्तीला मूल झालेलं आहे. टक्कल पडलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर केस आलेले आहेत. यावरून तुम्ही विचार करा. आणि कालचं सेशन तर नक्की तुम्ही बघा, कालचा व्हिडिओ, कारण त्यामध्ये मी पर्पजली काही पार्टिसिपंट्सना, जे आधीच्या सेशनचे पार्टिसिपंट्स होते, त्यांचे रिव्ह्यूज घेतलेत, म्हणजे त्यांचे शेअरिंग्स, त्यांचे अनुभव घेतलेले आहेत. सो ते तुम्ही नक्की पहा. हवा असलेला पैसा मिळालेला आहे. सो अगदी अशक्य असणारं नातंसुद्धा, जे पार डळमळीत झालं किंवा पूर्ण तुटून गेलेलं आहे, ते नातंसुद्धा सुधारलेलं आहे.
म्हणजे जिवंत उदाहरणं आत्ता आपल्या ग्रुपमध्ये आहेत. येस, आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने या सगळ्यांचे एक्सपिरियन्स पुन्हा शेअर करूया नक्कीच, त्यांच्याकडून करून घेऊया. सो आपण आपलं आजचं सेशन सुरू करूया. आजचा आपला आहे दिवस 1. आपल्याला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा. मग वरदान म्हणजे नेमकं काय हे आपण बघूया. येस, आजच्या सेशनसाठी कोण रीडर आहे उत्सुक वाचण्यासाठी? आपण रोज हा जो लेसन घेत असतो तर तो वाचण्यासाठी मला एक रीडर लागतो. तो एक एक पॅराग्राफ वाचतो आणि मी त्याप्रमाणे एक्सप्लेन करते. सो येस, उज्ज्वलाजी रेडी आहेत. Yes, मी स्क्रीन शेअर करते. येस, दिवस पहिला. स्क्रीन आली आहे की दिसत नाही मॅडम स्क्रीन. हां, नाही येस. आली अजून. ओके, पहिल्यांदा बघा आपल्या समोर स्क्रीनवर एक पिक्चर आहे, एक इमेज आहे. हां, ही इमेज नेमकी कशाची आहे बघा. मी आत्ता या इमेजचं वर्णन करते. एक खिडकी दिसते, एक घर आहे थोडक्यात. एक खिडकी दिसते आहे. इथे काहीतरी फ्लॉवर पॉट ठेवलेला आहे, ग्लास आहे आणि त्यामध्ये मला वाटते फुलं आहेत. शेजारी कप आहे. ह्या सगळ्या आपल्या नॉर्मल दिनचर्येतल्या वस्तू आपल्या घरामध्ये असतात त्या वस्तू आहेत. बरोबरीने इथे एक वही आहे आणि पेन आहे आणि त्या वही आणि पेनमधून जादू बाहेर पडते. या पिक्चरचा अर्थ असा आहे की आजपासून आपण जी वही तयार करतो आहोत, ज्यामध्ये आपण आपला रोजचा अभ्यास करणार आहोत, होमवर्क करणार आहोत, असाइनमेंट करणार आहोत, तर ही थोडक्यात जादूची बनणार आहे आणि तीच आपल्याला जादूमय दुनियेकडे नेणार आहे. त्यामुळे या वहीला आणि या नोटबुकला आणि या पेनला खूप महत्त्व द्यायचे. अगदी आपल्या जीवापाड जपून त्यामध्ये रोजची असाइनमेंट करायची आहे. येस, सुरू करा. आय थिंक क्लिअर आली नाही आहे इमेज. येस, मी वाचते सुरुवातीला. पहिला फोटो क्लिअर नाही आहे. पहिलं पेज. ओके. पहिला दिवस, तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा. वरदानांची मोजदाद म्हणजे काय? आपल्याला मिळालेले वरदान किंवा आशीर्वाद ज्याला म्हणतात त्यांची मोजदाद करायची. म्हणजे मोजायची का? तर इथे शब्दशः अर्थ नाही घ्यायचा आहे, गणती करायची नाही आहे, मोजदाद करायची नाही आहे, तर आपल्याला ते वरदान शोधायचे. म्हणजे बघा, आपल्या रोजच्या आयुष्यात जगताना आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी आपण फेस करत असतो. खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी घडत असतात. चांगल्या गोष्टी पण घडतात, पण निगेटिव्ह गोष्टींकडे आपण जास्त आकर्षित होतो किंवा त्या आपल्या जास्त डोक्यात लक्षात राहतात. फॉर एक्झाम्पल, आज मला आई असं बोलली, कारण नसताना मला रागवली, किंवा आज नवरा बायकोचं भांडण झालं असेल तर नवऱ्याच्या मनात राग राहतो किंवा बायकोच्या मनामध्ये दिवसभर ती सल राहते, किंवा मुलगा माझा ऐकत नाही, मला हवा तेवढा रिस्पेक्ट देत नाही, मनमानी करत असतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी काही घडू शकतात आपल्या आयुष्यात आणि या घडणार आहेत. जसं आपल्या हाताची दोन्ही बाजू बघा. एका हाताला एक हात थोडासा फेअर असतो आणि एक हात थोडासा काळसर असतो. हा जसा सतत एकत्र असतो, बरोबर, सतत पॅरलल चालत असतो, तसाच आपल्या आयुष्यातल्या गोष्टीसुद्धा चांगल्या वाईट या एकत्र चालणार आहेत. पण आपल्याला फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टींकडे फोकस ठेवायचा आहे आणि त्याने काय होणार आहे हे आपण या चॅप्टरमध्ये बघू. जसं उजेड आणि अंधार असतो. आपल्याला काय आवडतं, अंधार आवडतो का उजेड आवडतो? तर अर्थात उजेड. आणि यापूर्वी मी जो फिलिंग चार्ट शेअर केलेला होता त्यामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की उजेडाकडे जाणाऱ्या फिलिंग्स, चांगल्या फिलिंग्स बघा, निगेटिव्हिटीकडे जाणाऱ्या, अंधाराकडे जाणाऱ्या फिलिंग्स बघू नका. मग थोडक्यात सांगते, अंधाराकडे नेणाऱ्या फिलिंग्स कुठल्या? एखाद्या गोष्टीची चिंता असू शकते, भीती असू शकते. उज्ज्वलाजी म्यूट करता का? थोडासा डिस्टर्बन्स येतोय बॅकग्राऊंडला. मी नंतर अनम्यूट करते तुम्हाला. सो या निगेटिव्हिटीकडे नेणाऱ्या फिलिंग्स कोणत्या असतात? एखाद्या गोष्टीची काळजी, चिंता, भीती असू शकते की आता कसं व्हायचं सध्याच्या सिच्युएशनमध्ये. अरे, जर का पूर्ण लॉकडाऊन झाला तर मला खायला प्यायला अन्न आणता येईल का दुकानातून, किंवा दुकानं उघडी राहतील का, मला हे मिळेल का, ते मिळेल का, ही काहीतरी भीती आहे.
किंवा माझ्या बिझनेसवर तर याचा परिणाम नाही होणार, मला लॉस तर नाही होणार, ही भीती आहे. किंवा एखाद्या गोष्टीची ईर्ष्या असणे, ईर्ष्या, जेलसी ज्याला म्हणता येईल, की शेजाऱ्याकडे एखादी वस्तू आली आहे चांगली किंवा नातेवाईकाकडे एखादी मस्त भारी वस्तू आणली गेली आहे, पण ती माझ्याकडे नाही आहे आणि मला ती हवी आहे, मग त्याबाबत जेलसी असणं. त्यानंतर अशा बऱ्याचशा गोष्टी की ज्या निगेटिव्हिटीकडे नेतात. हा फिलिंग चार्टसुद्धा मी शेअर करते आज. पॉझिटिव्ह गोष्टी कोणत्या असतात? समाधान असणं, संतुष्टी असणं, आनंद असणं, ग्रॅटिट्यूड जे आपण शिकणार आहोत, प्रेम, या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या. मग आपल्याला आज काय करायचं आहे, तर आपल्या आयुष्यात असणाऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी त्या मोजायच्या आहेत. प्रत्येक गोष्टीमधून पॉझिटिव्हच शोधायचं आहे. मी तुम्हाला सांगते, मी अक्षरशः 100% गॅरंटी देते, जर का तुम्ही ही असाइनमेंट, या सगळ्या असाइनमेंट 28 दिवस न चुकता केल्यात, तर तुमचं आयुष्य तुम्हाला हवं तसं जादूमयरित्या बदलून समोर येणार आहे. तुम्हाला हवे तसे मार्क, एक्झाममध्ये हवे ते मार्क मिळतील, तुम्हाला हवा तेवढा पैसा मिळेल, तुम्हाला हवी ती वस्तू मिळेल, तुमचं नातं सुधारून जाईल, तुमची तब्येत खराब असेल तर ती तब्येत अतिशय उत्तम होईल, कॅन्सरसारखे आजार बरे झालेले आहेत, केसांची गोष्ट मी मगाशी सांगितलेलीच आहे. केसांमध्ये सुद्धा जर का तुम्हाला असं हवं आहे, माझे केस आहेत ना आत्ता गोल्डन झालेत किंवा माझे केस रफ झालेत, ते मला सॉफ्ट हवेत, ते सुद्धा होते. स्किन मला ग्लोईंग हवी आहे, स्किन एकदम प्लेन व्हायला हवी आहे, ती सुद्धा शक्य झालेली आहे. म्हणजे तुम्ही विचारच करू शकणार नाही इतक्या गोष्टी पॉसिबल होत आहेत. सो तुम्ही आत्ता स्वतःला प्रॉमिस करा, 1 महिना, यापुढचा 1 महिना माझ्या आयुष्यात कितीही अंधार येऊ, मी उजेडाकडेच बघणार आहे, उजेडाच्या दिशेने जाणार आहे. कितीही निगेटिव्ह गोष्टी येऊ, मी पर्पज ठेवून डोळ्यासमोर की मला माझं आयुष्य चांगलं करायचं आहे, हा विचार ठेवून मी फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी बघणार आहे. आई ओरडली, ठीक आहे, आई ओरडली, त्याच्यामधून तुम्ही पॉझिटिव्ह गोष्ट काढा. असू दे, आई मला चांगलं जेवण तर देते दोन्ही वेळेला, आई माझ्यावर प्रेमसुद्धा करते, काही वेळेला मला जवळ घेते, डोक्यावरून हात फिरवते, या सगळ्या गोष्टी काढा. एखाद्या वेळेला मिसेसची भांडण झालेलं आहे, ठीक आहे, मिसेस काही का असे ना न चुकता तुम्हाला रोज टिफिन बनवून देते आहे, काही का असे ना तुम्ही ऑफिसमधून आल्यानंतर तुम्हाला एक ग्लासभर पाणी आणून देते आहे. कुठल्याही तुम्हाला आता विचार करायचा आहे, मी नेमकी कोणती पॉझिटिव्ह गोष्ट काढू शकतो. आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात डोकावायचं आहे आणि तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक नातेसंबंधाच्या बाबतीत किंवा निर्जीव वस्तूंच्या बाबतीतही तुम्हाला ब्लेसिंग्स म्हणजेच वरदान शोधायचे. हे कसे आपण टप्प्याटप्प्याने बघूया. मला मिळालेल्या वरदानांची मी जेव्हा मोजदाद करायला लागलो, तेव्हा माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. विली नेल्सन, गायक आणि गीतकार, गीतलेखक. येस, हे प्रत्येक चॅप्टरमध्ये काही असे मोठे तत्त्वज्ञ आहेत किंवा मोठे सायंटिस्ट आहेत, असे वेगवेगळे ज्यांना सेलिब्रिटीज म्हणता येईल. खरं तर आपल्या दृष्टीने तेच हिरो आहेत. हे बॉलिवूडचे वगैरे हिरो तर आहेतच, पण हे खरं तर आपल्यासाठी हिरो आहेत. तर ह्या सगळ्यांनी जो अनुभव घेतलेला आहे, हा बघा, हा बेस आहे, सायंटिफिक बेस. तुम्हाला सांगते की हे पुस्तक कुठल्याही अंधश्रद्धेवर किंवा इथे मला कुठलंही ॲडव्हर्टायझिंग वगैरे करायची नाही आहे या पुस्तकाची. सो याचा मेन पर्पज लक्षात घ्या. तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा असं लोक म्हणताना तुम्ही नेहमी ऐकलं असेल. आणि तुम्ही जेव्हा तुम्हाला कृतज्ञता वाटणाऱ्या गोष्टींचा विचार करता, तेव्हा नेमकं तुम्ही हेच करता. परंतु तुम्हाला मिळालेल्या देणगीची मोजदाद करणं ही तुम्हाला करता येणारी सर्वात शक्तिशाली कृती आहे. हे तुम्हाला कळलं नसेल आणि जादूमयरित्या ती तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकेल, याचीही तुम्हाला जाणीव नसेल. येस, सो ही जाणीव करण्यासाठी आज आपण या प्रवासामध्ये आलेलो आहोत. सो कृतज्ञता वाटणारी गोष्ट म्हणजे काय? तुम्ही म्हणाल की अरे मला कुणी मदत केली किंवा मी कुणाला मदत केली तर लोक मला थँक्यू म्हणतात किंवा मी लोकांना थँक्यू म्हणतो, मग ही थोडक्यात कृतज्ञताच आहे की? पण नाही, ही कृतज्ञता आहे, पण खूप म्हणजे 0.01% म्हणणारी कृतज्ञता, की ज्याचा आपल्या आयुष्यामध्ये फारसा पॉझिटिव्हिटी किंवा आपलं स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टी घडण्याकडे जास्त वाटा नसतो. तुमच्याकडे असलेल्या गोष्टीबद्दल, भले त्या अगदी छोट्या का असेनात, तुम्ही कृतज्ञ असाल तर त्या गोष्टींमध्ये लगेचच वाढ झाल्याचे तुम्हाला जाणवेल. तुमच्याजवळ जेवढे पैसे आहेत, भले ते कमी का असेनात, त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असाल तर त्यात जादूमयरित्या वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. तुमच्याकडे आत्ता असणाऱ्या गोष्टी म्हणजे बघा, आत्ता माझ्यासमोर लॅपटॉप आहे, झूम आहे. तुम्ही विचार करा, या सध्याची जी पॅन्डेमिक आहे
त्यासाठी आपण चीनला किती दूषणं दिली. कारण या चीननेच हा आजार आणलेला आहे इंडियामध्ये, सगळ्या कंट्रीमध्ये पसरवला, त्यांनी असं केलं तसं केलं, आपण त्याला खूप नावं ठेवली. पण हा विचार करा, हे जे झूम ॲप आपण वापरतोय हे चायनीज ॲपच आहे. आणि हे झूम जर का आज नसतं तर तुम्ही मी या ऑनलाईन सेशनला जॉईन होऊ शकलो असतो का? आणि हे लाईफ चेंजिंग जे मॅजिक बुक आहे हे आपण अनुभवलं असतं का? तर नाही. तर ही गोष्ट बघा. सो प्रत्येक गोष्टीतनं आपल्याला पॉझिटिव्ह गोष्ट काढायची आहे. तुमच्याजवळ लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, घरामध्ये अंधार दूर करणारी इलेक्ट्रिसिटी, वीज आहे, बल्ब आहे, याचा विचार करा. काही का असेना डोक्यावर छप्पर आहे, लोकांच्या डोक्यावर ते सुद्धा नाही आहे. 2 वेळेला खायला अन्न आहे, पाणी आहे, याचा विचार करा. सो ज्या कुठल्या गोष्टीबद्दल तुम्ही कृतज्ञ राहणार आहात त्या गोष्टीमध्ये इमिजिएटली वाढ झाल्याचे तुम्हाला जाणवेल. बघा आता आजपासूनच्या या चॅप्टरमध्ये प्रॉपर अगदी जसं शाळेमध्ये शिकवतात ना त्या पद्धतीने असाइनमेंट दिलेल्या आहेत. त्यामुळे समजायला काहीच अवघड नाही आहे. आत्ता फक्त ऐकायचं काम करा आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला असाइनमेंट सांगेन ती तुम्हाला करायची आहे. फक्त आत्ता लक्ष देऊन ऐका. सो पैसे तुम्हाला कदाचित आत्ता वाटत असेल की मला महिन्याचा ताळमेळ सुद्धा बसवता येत नाही, इतकी माझ्याकडे पैशांची कमी आहे, असं कदाचित तुमच्या मनाला वाटत असेल. किंवा खर्च खूप आहेत, हातमिळवणी करणारे काय म्हणता येईल, खर्च भरपूर आहेत पण तेवढा हिशोब जुळून येत नाही आहे, माझ्याकडे तेवढं इन्कम होत नाही आहे. मग त्या पैशांना आपण बऱ्याच वेळेला दूषणं देतो. आपल्या लक्षात येत नाही पैशांना आपण देतो हे तुमच्या लक्षात येत नाही. पण ज्या वेळेला बिल येतं एखादं त्यावेळेला आपण म्हणतो झालं, बसला खड्डा 2000ला, बसला खड्डा 1000ला. हे बिलं पण ना थांबतच नाहीत, दर महिन्याला असतातच. थोडक्यात इथे तुम्ही पैशाला दूषणं देताय, तुमच्याकडे येणाऱ्या इन्कमला थांबवताय. आणि हे इन्कम अचानक थांबत नसतं, हळूहळू त्याच्यामध्ये ऱ्हास होत जातो, हे लक्षात घ्या. म्हणून आत्ता तुमच्याकडे भले कधी तुम्हाला 1 रुपया जरी दुकानदाराने परत दिला तरी त्याच्यासाठी खूप आभार माना त्या 1 रुपयासाठी. कधी 5 रुपये जरी परत हातात मिळाले अचानकपणे अनएक्सपेक्टेड तरी त्याला तुम्ही धन्यवाद म्हणा. सो जादूमयरित्या त्या पैशांच्या, आणि पैसा हा असा आहे की पैशांची एनर्जी अशी असते की त्याच्यामध्ये पटकन वाढ होते. म्हणजे तुमच्या लक्षात पण येणार नाही पण पैशांबद्दल जर का ग्रॅटिट्यूड तुम्ही केलं ना तर ती त्याच्यामध्ये वाढ झालेली लवकरच तुमच्या लक्षात येईल. तुमच्या नातेसंबंधांबद्दल भले ते परिपूर्ण नसले तरी तुम्ही कृतज्ञ असाल तर चमत्कार झाल्यासारखे ते आणखी चांगले झाल्याचे तुम्हाला जाणवेल. तुम्ही जे काम करीत आहात त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असाल, भले ते तुमच्या स्वप्नातल्या कामासारखे नसेल तरीसुद्धा, तर गोष्टी बदलायला लागतात. तुमचा कामातला आनंद आणखी वाढायला लागतो आणि अचानक कामातील सर्व प्रकारच्या संधी तुमच्या पुढे निर्माण होतात. आता बघा एखादं नातं खराब झालेलं आहे किंवा आहे चांगलं पण ढकलायला लागतंय, पर्याय नाही आहे ना, असं कदाचित तुमच्या मनाला वाटत असेल. पण जर का तुम्हाला कुठेतरी मनात वाटते नाही हे माझं नातं चांगलं व्हायला हवं, माझं माझ्या मुलाबरोबरचं असेल, माझं माझ्या मिस्टरांबरोबरचं असेल, माझ्या दिराबरोबरचं, नंदेबरोबरचं, सासूबरोबरचं, तर त्याच्यामधनं फक्त चांगल्या गोष्टी शोधायला सुरुवात करा. आणि अक्षरशः चमत्कार झाल्यासारखे या सुरुवातीच्या 7-8 दिवसामध्येच लोकांना अनुभव यायला लागतात. म्हणजे 28 दिवस तर खूप लांब राहिले, सुरुवातीलाच त्यांना अनुभव यायला लागतात, हे लक्षात घ्या. सो चांगल्या गोष्टी काढा. जर तुम्ही जॉब करताय पण तुम्हाला तिथे सॅटिस्फॅक्शन मिळत नाही आहे, बॉस ॲप्रिशिएट करत नाही आहे, किंवा एखादं काम तुम्ही करताय पण क्रेडिट कोणीतरी दुसरंच घेऊन जात आहे, किंवा तुम्हाला जे वाटत होतं की नाही यामध्ये काही तेवढं काय म्हणता येईल पॅशन नाही आहे या कामामध्ये, मला असं काहीतरी वेगळं करायचं आहे, ठीक आहे. तुम्ही आत्ता जिथे काम करत आहात ना त्यामध्ये चांगल्या गोष्टी शोधायला लागा. चमत्कार झाल्यासारख्या अशा गोष्टी घडतात की तुम्हाला जो जॉब हवा आहे, जसं काम हवं आहे ते तुमच्यासमोर येतं. तिथे ऑटोमॅटिकली तुम्हाला तिथे इन्व्हाइट केलं जातं. तुम्हाला अचानक त्या जॉबची ऑफर येते, अचानक तुम्हाला हवा असलेला पैसा समोर येतो, अगदी तुमच्या स्वप्नातलं काम तुम्हाला मिळतं, तुमचा कामातला आनंद वाढतो. अचानकपणे सगळे कलिग्स बदलतात जे तुम्हाला इतके दिवस त्रास देत होते. मानसिक हॅरासमेंट असते बऱ्याच जॉबच्या ठिकाणी, ती बंद होते अचानक. इतका सुंदर अनुभव यायला लागतो. सर्व प्रकारच्या एरियामध्ये वेगवेगळ्या संधी, ऑपॉर्च्युनिटीज तुमच्यासमोर येतात आणि हीच तर मॅजिक आहे. सो आत्ता जे आहे तुमच्यासमोर त्यामधून चांगल्या गोष्टी शोधा. येस, वाचताय का? मी अनम्यूट करते तुम्हाला, 1 मिनिट. येस, अनम्यूट करू शकता हो हो केलं. उज्ज्वलाजी? हां, 1 मिनिट. हो.
येस, वाचा इथे. याचीच दुसरी बाजू अशी आहे की जर आपल्या जवळील वरदान आपल्याला मौल्यवान वाटत नसेल, त्याची मोजदाद आपल्याला करता येत नसेल, तर आपण नकळतपणे नकारात्मक गोष्टी मोजण्याच्या सापळ्यात अडकतो. ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत, अशा नकारात्मक गोष्टीच आपण मोजत राहतो. जेव्हा आपण इतरांवर टीका करायला लागतो, त्यांच्यातले दोषच आपल्याला दिसतात. आपण वाहतुकीच्या रांगेत उभं राहून वाट बघतो. विलंब, सरकार, पुरेसे पैसे नसणे किंवा हवामान अशा प्रत्येक बाबतीत नकारात्मकता दिसून आपण त्याबद्दल तक्रार करायला लागतो. तेव्हा आपण नकारात्मक गोष्टी मोजायला लागतो. जेव्हा आपण नकारात्मक गोष्टीच इथे जेव्हा मोजायला लागतो जेव्हा आपण नकारात्मक गोष्टी मोजायला लागतो, तेव्हा त्यातही वाढच व्हायला लागते. पण याशिवाय आपण मोजलेल्या प्रत्येक नकारात्मक गोष्टी गणित आपल्याला जे वरदान मिळण्याच्या मार्गावर आहे, तेही रद्द व्हायला लागते. आपल्याला जी देणगी मिळणार होती, तीही मिळेनाशी होती. मी दोन्ही गोष्टी करून बघितल्या. मला मिळालेल्या देणगीची मोजदाद केली आणि नकारात्मक गोष्टींची मोजणी करून बघितली. आणि जीवनात तर प्रत्येक गोष्टीची विपुलता हवी असेल, समृद्धी हवी असेल, तर तुम्हाला मिळालेल्या वरदानाची आणि तुमच्याकडे जे आहे त्याची मोजदाद करा. ते तुम्हाला मी खात्रीने सांगू शकते. येस, बऱ्याचदा आपल्याला ना कारण नसताना कुठल्याही गोष्टींबद्दल तक्रार करायची सवय असते. कारण नसताना म्हणजे काय? बरं, आज हवामान असं आहे, आज ऊनच किती आहे. बघा, ही छोटी गोष्ट आहे खरं तर. आज ऊनच केवढं आहे, आपण त्रासिक होऊन बोलतो. किंवा आज थंडीच किती वाजतीये, हवामानाबद्दल बोलत असतो. काही वेळेला एखाद्या लाईनमध्ये उभं राहायला लागलं, अरे काय वैताग आहे, किती वेळ जातोय माझा, असं ज्या वेळेला आपण बोलत असतो, त्यावेळेला आपण इनडायरेक्टली, नकळतपणे कंप्लेंट्स करत असतो. उज्ज्वलाजी, थोडंसं डिस्टर्बन्स आहे का? नाही मॅडम, ओके, बाकी सगळे नाही नाही काहीच ठीक नाही. आहेत ना? नाही, असं वायरचा वगैरे असा आवाज काही? ओके, ठीक आहे. नाही, मी कॉर्ड लावला ना म्हणून होत असेल. ओके. चार्जिंगला लावला. सध्याच्या आता येतोय? कंडिशनमध्ये नाही, ठीक आहे. आता सध्याच्या ज्या पॅन्डेमिकमध्ये, अरे सगळीच दुकानं बंद ठेवली आहेत, 7 ते 11 ही काही वेळ आहे का? एवढ्या वेळामध्ये कसं काय लोक सामान खरेदी करणार? कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला कंप्लेंट करायची सवय असते. सकाळी उठल्यानंतर आपण न्यूजपेपर उघडतो, त्यामध्ये अशा काही बातम्या असतात की खरं तर त्याच आपल्याला पटकन अट्रॅक्ट करून घेतात. पॉझिटिव्ह गोष्टी सोडतो आपण आणि त्या गोष्टी पटकन वाचायला लागतो. अजूनही डिस्टर्बन्स येतोय? ठीक आहे, मी म्यूट करते तुम्हाला. येस. सो ज्यावेळेला आपण नकारात्मक गोष्टी मोजत असतो, तेव्हा नकळतपणे आपण त्या गोष्टींना अट्रॅक्ट करत असतो. आणि असं नाही आहे की मी हवामानासाठी नकारात्मक गोष्ट बोलले म्हणून हवामानच माझ्याकडे नकारात्मकरित्या येणार आहे समोर. नाही. तर याचा परिणाम तुमच्याकडे येणाऱ्या पैशावर पण होतो, हे लक्षात घ्या. तुमचं जे आरोग्य आत्तापर्यंत उत्तम चाललंय, ते अचानकपणे बिघडतं. कारण नसताना पोट दुखतंय, कारण नसताना डोकं दुखायला लागतं, काहीही घडू शकतं. कारण नसताना एखादं नातं बिघडून जातं. सो या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या या सगळ्या आवश्यक असणाऱ्या गोष्टींवरती होत असतो. कोणत्या गोष्टींचा परिणाम? आपण ज्या कंप्लेंट करत असतो त्या गोष्टींचा परिणाम. काही वेळेला माझा मुलगा माझं ऐकतच नाही आहे, अभ्यासच करत नाही, किती त्याला बोला, असं आपण नकळतपणे मैत्रिणीशी शेअर करत असतो. किंवा कुठले तरी क्लासेसची इन्क्वायरी करतो, तिथं आपण कंप्लेंट करायला लागतो, माझ्या मुलाला सुधारायचं आहे, माझा मुलगा ऐकतच नाही, अभ्यासच करत नाही, त्याला इतके कमी मार्क पडतात. किंवा डायरेक्ट आपण काही वेळेला मुलालाच बोलतो, अरे मूर्खा, पास व्हायचे की नाही, फेल होशील ना अशाने, नुसताच गेम खेळत राहिलास तर, असं आपण बोलतो. आपण त्याला एनर्जी देतोय, आपण त्याला निगेटिव्ह एनर्जी देतोय की हां, तू नापास हो. कारण बघा, युनिव्हर्सला नाही हा शब्द कळत नसतो. आपण जे शब्द बोलतोय तेच शब्द तिथपर्यंत जातात. ज्या वेळेला आपण देवाकडे म्हणतो की देवा, माझा मुलगा अभ्यास करत नाही, तर त्यावेळेला देवापर्यंत किंवा जी कोणी तुम्ही जी हायर सेल्फ किंवा युनिव्हर्स, सृष्टी, कोणीही देव म्हणा, त्या व्यक्तीपर्यंत, त्या सृष्टीपर्यंत हीच गोष्ट जात असते की नाही, हा व्यक्ती अभ्यास करत नाही, त्याला पुन्हा तशीच सिच्युएशन आणा. कारण ही आपण कंप्लेंट केलेली आहे ना, म्हणून. सो आपण कंप्लेंट करायच्या नाही आहेत, नकारात्मक गोष्टींमध्ये त्याच्या सापळ्यात अडकायचं नाही आहे. कुठलाही शब्द बोलताना आपण इतकं केअरफुल राहायचं आहे. कुठलाही शब्द दिवसभरात आपण प्रत्येक क्षणी स्वतःला ऑब्झर्व करायचं की मी आता काय बोलणार आहे, मी आता काय बोलत आहे, पॉझिटिव्ह बोलतोय का निगेटिव्ह. आणि बघा, या जर्नीमध्ये, या 28 दिवसामध्ये तुम्हाला हे जाणवेल की काही वेळेला ज्या वेळेला तुम्ही पटकन बोलून जाता, काहीतरी निगेटिव्ह बोलून गेले आणि तुमच्या लक्षात येतं, अरे आपण तर सध्या या
हे शिकतोय की निगेटिव्ह बोलायचं नाही, पण मी तर आता बोललो, आता काय करायचं? काही हरकत नाही आहे. तुम्ही ते वाक्य पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट करा. तेच वाक्य उलट्या पद्धतीने म्हणा. पण मला असं म्हणायचं होतं की, असं म्हणा आणि ते वाक्य चांगल्या पद्धतीने बोला. फॉर एक्झाम्पल, एखाद्या वेळेला तुम्ही मुलाला म्हटलात की अरे मूर्खा, तुला कळते की नाही, पास व्हायचे की नाही, आणि मग तुमच्या लक्षात आलं, अरे बापरे मी असं बोलून गेलो. मग त्याला म्हणायचं, अरे बाळा, अभ्यास केलास ना तर तुला इतके सुंदर मार्क मिळतील, अमेझिंग मार्क मिळतील, तू अक्षरशः टॉपर असू शकतोस क्लासचा, कारण तू हुशार आहेस, तुझ्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे, कॅलिबर आहे, असं आपण बोलू शकतो. म्हणजे ते वाक्य आपण काय केलं, पलटवलं. सो युनिवर्सकडे आता या कुठली गोष्ट जाणार आहे, तर आपण नंतर बोललेलं पॉझिटिव्ह वाक्य, सकारात्मक वाक्य. येस. सो आता आपण पुढे बघणार आहोत. हे इथे लेखिकेने सांगितलेलं आहे की मी दोन्ही गोष्टी करून बघितल्या. मला मिळालेल्या देणगीची मोजदाद पण केली आणि नकारात्मक गोष्टींची मोजणी करून बघितली. बरं, तुम्हाला जर का विश्वास वाटत नसेल की हे काय सेशन चाललं आहे, हे काय असं असतं का, कुठे असं खरंच असतं का, तर एक ट्रायल म्हणून करा, एक एक्सपेरिमेंट म्हणून करून बघा. 1 महिना त्यासाठी द्या. 1 महिना फक्त एक्सपेरिमेंट करा की मी कुठली निगेटिव्ह गोष्ट बोलणार नाही आहे, तुम्हाला त्रास काहीच होणार नाही आहे, तुमचा लॉस काही होणार नाही आहे. फक्त आणि फक्त मी पॉझिटिव्ह गोष्ट काढणार आहे. कोणी मला किती बोलू देत, बॉस ओरडू देत किंवा माझा पार्टनर, माझा बिझनेसमधला पार्टनर काही बोलू देत, किंवा एखादी अशी गोष्ट घडू देत, अचानकपणे लॉस झाला, तरीसुद्धा त्याच्यातनं सुद्धा पॉझिटिव्ह गोष्ट काढा. बघा त्या पैशांमध्ये वाढ होते की नाही. येस, पुढे वाचा. अनम्यूट करते. हां, बोला, तुम्ही अनम्युटेडच आहात. तुम्हाला मिळालेल्या वरदान येते मॅडम ऐकायला? हो हो. हां. तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजणी कमी भरली तरी एक वेळ चालेल, पण तुम्हाला येत असलेल्या अडचणींची गणती करताना ती वरदानांची देणगी गमावून चालणार नाही. माल्टबी डी बॅबकॉक, लेखक आणि धर्मोपदेशक. येस. एक वेळ तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी जरी काढता आल्या नाही, तर निदान निगेटिव्ह गोष्टी तरी काढू नका, कारण याचा परिणाम नकळतपणे तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक एरियामध्ये होणार आहे. सो एक वेळ वरदानांची मोजणी कमी भरली तरी चालेल. दिवसभरात तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करायचं आहे की आपण किती पॉझिटिव्ह गोष्टी काढतोय. मोजत नाही बसायचं आहे तुम्हाला, इथे मोजत नाही बसायचं आहे. प्रत्येक क्षणी आपल्या घरामध्ये असतो आपण, काही वेळेला बाहेर जातो किंवा फोनवर एखाद्याचा फोन येतो, आपण त्रासिक मुद्रेने फोन उचलतो, रागामध्ये एखाद्याला बोलतो, अरे काय वैतागे, नकोय मला क्रेडिट कार्ड, तरी का तुम्ही सारखे फोन करता, काहीही असू शकतं. सो तिथे काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट बघा. इथे मी एक एक्झाम्पल देईन तुम्हाला, एक गंमत म्हणून, की बऱ्याच वेळेला असं जेव्हा फोन येतात ना क्रेडिट कार्डसाठी, तेव्हा माझे मिस्टर असं करतात, म्हणजे त्यांचा स्वभाव थोडासा जॉली आहे, आणि ते म्हणतात की हो मॅडम, मला ना 1 करोडचं लोन पाहिजे, देणार आहे का, माझ्याकडे काहीच नाही आहे, असं काहीतरी बोलतात आणि जोक करतात की ती समोरची व्यक्तीसुद्धा, तिचा पण मूड छान होतो, ती पण हसते. ॲक्च्युली त्या समोरच्या व्यक्तीला हे ओळखत नाहीत, पण तो एक जो क्षण असतो तो खूप आनंदाचा होऊन जातो, आणि आम्हीसुद्धा इथे घरामध्ये मस्त हसतो. सो काय करायचं आहे, फक्त आनंदाने कुठला प्रत्येक क्षण कसा भरता येईल हे बघायचं आहे तुम्हाला. येस, पुढे वाचा. सकाळी उठल्या उठल्या किंवा दिवसाच्या सुरुवातीला शक्य तितक्या लवकर तुम्हाला मिळालेल्या देणगीची, आशीर्वादाची मोजणी करा. जे तुमच्याकडे आहे त्याची यादी तुम्ही हाताने लिहून काढू शकता किंवा संगणकावर टाईप करू शकता किंवा त्यासाठी एखादी वही किंवा जर्नल करू शकता आणि तुमची सगळी कृतज्ञता त्या ठिकाणी जतन करू शकता. आज तुम्हाला त्याच्याबद्दल कृतज्ञ वाटतं अशा 10 वरदानांची एक साधी यादी तुम्ही तयार करा. नाही, 1 मिनिट. आइन्स्टाईनने जेव्हा आभार सकाळी उठल्या किंवा दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला मिळालेल्या देणगीची मोजणी करायची. म्हणजे काय करायचं आहे बघा. एक तर पहिली गोष्ट, सकाळी उठल्यावर का करायचं याचं कारण सांगते. आपला जो मेंदू आहे त्यामध्ये सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंड, म्हणजे सुप्त मन आणि जागृत मन, अशा 2 गोष्टी असतात. 2 पार्ट्समध्ये डिव्हाइड झालेलं आहे हे. तर ज्या वेळेला आपण रात्री झोपतो किंवा सकाळी उठतो, तर सकाळी उठल्या सुरुवातीची 15 मिनटं आपलं सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह असतं. सो त्यावेळेला जर का ज्या गोष्टी तुम्ही करता त्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत जातात. मग सबकॉन्शियस माइंड काम काय करत असतं, तर बघा,
कॉन्शियस माइंड, आज मी हे सेशन घेते ते कॉन्शियस माइंडनी घेते. मला माहिती आहे की मला आता झूम मीटिंगला जॉईन करायचं आहे, ते मीटिंग शेड्यूल करायची आहे, मेसेज पाठवायचा आहे व्हॉट्सॲपला, हे सगळं कॉन्शियस माइंड करत असतं. किंवा मला आज विचार केला, मी समजा की मला आज किराणा सामान घ्यायला जायचं आहे, हां मग मी कुठल्या दुकानात जाणार आहे, तो मी विचार केला. हां मला गाडीमध्ये पेट्रोल भरायचं आहे, पेट्रोल खूप कमी झालेलं आहे गाडीमधलं, मला भरायलाच हवं आज, नाही तर गाडीमध्येच बंद पडू शकते. हा जो विचार केला तो कॉन्शियस माइंडनी केला. पण सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय असतं की जे आपल्या आतमध्ये कुठले तरी आपले बिलीव्स असतात, आपले काय म्हणतात येईल की विश्वास असतात मनामध्ये, पूर्वापार चालत आलेल्या त्या कल्पना असतात डोक्यामध्ये, बॅकग्राऊंडला असतात त्या, तर त्यांचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा पगडा असतो. ते असतं आपलं सबकॉन्शियस माइंड. आणि तुम्हाला सांगते, कॉन्शियस माइंड आपल्या 100% मेंदूचा भाग जर का धरला तर त्यातलं फक्त 5 ते 8% असतं आणि सबकॉन्शियस माइंड हे पूर्ण असतं. पण आपण त्याचा यूज करत नसतो, त्याचा पुरेपूर वापर करत नाही. मग त्याचा वापर कधी करायचा, तर ते सकाळी जास्त ॲक्टिवेट असतं आणि रात्री झोपण्याच्या आधी 15 मिनटं जास्त असतं, जास्त स्ट्रॉंग असतं. त्यावेळेला जे काही तुम्हाला हवं आहे ना आयुष्यामध्ये, त्या गोष्टी करायच्या नेहमी सकाळी उठल्या उठल्या. म्हणजे बघा, सकाळी उठलाय तुम्ही, तर रात्री झोपतानाच ठरवून टाकायचं की मला सकाळी उठल्यानंतर माझी वही म्हणजे माझी नोटबुक आणि पेन रात्रीच रेडी ठेवायचे. उठल्यानंतर इमिजिएटली बेडच्या बाजूला जर का तुम्ही ठेवलं तर उत्तम आहे, की लगेच तुम्हाला वही उचलायची आणि लिहायला सुरुवात करायची. असं नाही की तुम्ही उठलाय, मग वॉशरूमला जाऊन आला, लाईट लावली, गॅलरीमध्ये गेला, फॅन चालू केला किंवा बंद केला, गॅलरीमध्ये जाऊन मस्त वारं बघितलं, किती छान हवा आहे, त्याचा आस्वाद घेतला. तर हे सगळं तुम्ही काय केलं, कॉन्शियस माइंडला जागं केलं. हे नाही चालणार. तुम्हाला सबकॉन्शियस माइंड ज्या वेळेला ॲक्टिव्ह आहे त्याच वेळेला ही कृती पटकन करून टाकायची आहे. का, तर तुमच्या आयुष्यामध्ये लवकर फरक व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर. अदरवाईज असं नाही आहे, तुम्ही एरवीसुद्धा करू शकता, दुपारी करा, संध्याकाळी करू शकता, पण तो फरक व्हायला तुम्हाला वेळ लागणार आहे, तेवढे महिने, तेवढी वर्ष लागणार आहे. सो ही गोष्ट तुम्हाला उठल्या उठल्या करायची आहे. सो रात्री झोपतानाच वही आणि पेन अशा जागी ठेवा. अजून एक बऱ्याच जणांचा असा प्रश्न येतो की सकाळी उठल्या उठल्या वॉशरूमला तर जायलाच लागतं, मग काय करायचं. तर काही हरकत नाही, तो तेवढा 1 मिनिट तुम्ही देऊ शकता, वॉशरूमला जाऊन या. पण जर झालं पॉसिबल तर वॉशरूमला जाणं टाळा आणि पहिली ही 10 नियामतं किंवा आशीर्वाद किंवा ब्लेसिंग्स ज्याला म्हणतात ते लिहून काढा. मग इथे दिलेलं आहे की संगणकावर टाईप करू शकता, पण मी प्रेफर करेन, मी IT ची टीचर आहे, कम्प्युटरची टीचर आहे, तरी पण मी सांगेन कम्प्युटर वापरू नका, लॅपटॉप वापरू नका. कारण कागद निसर्गाशी कनेक्ट करतो आपल्याला. कागद म्हणजेच झाडापासूनच बनवतात ना, सो त्याच्याशी आपण जास्त पटकन कनेक्ट होऊ शकतो. सो वही आणि पेनचाच यूज करायचा आहे. मग ही यादी कशी करायची आहे हे आपण पुढे बघणार आहोत. पुढे वाचा. आइन्स्टाईनने जेव्हा आभार मानले तेव्हा तो आभार का मानत आहे याचा विचार त्याने केला होता. तुम्ही सुद्धा एखादी गोष्ट, व्यक्ती किंवा प्रसंग याविषयी तुम्हाला कृतज्ञता का वाटत आहे याचा जर विचार केलात तर ती कृतज्ञतेची भावना आणखीन मनापासून व्यक्त होईल. लक्षात ठेवा, तुमच्या भावनेच्या पातळीनुसार कृतज्ञतेची जादू घडते. जेव्हा यादीतील प्रत्येक बाबीबरोबर तुम्हाला त्याविषयी कृतज्ञता का वाटते त्याचे कारणही लिहा. तुमची यादी कशी लिहिता येईल या संबंधीच्या काही कल्पना पुढे देत आहे. माझ्याकडे काय आहे त्यामुळे मला खरोखरच वरदान मिळाल्यासारखं वाटत आहे. कारण का? एक मिनिट. आता बघा, आइन्स्टाईनचं उदाहरण दिले. आइन्स्टाईनने एवढे सारे त्याच्या फील्डमध्ये शोध लावले, पण त्यामध्ये सुद्धा त्याने आभार मानले होते आणि ते आभार का मानत आहे त्याचा सुद्धा त्याने विचार केलेला होता. इथे का हा शब्द जो आहे तो इटॅलिकमध्ये दिलाय बघा. काला खूप महत्त्व आहे. एखाद्या गोष्टीबद्दल जर तुम्ही म्हटलात की मी खूप आभारी आहे या लॅपटॉपसाठी, बस याच्यामध्ये काही भावना येतात का आभारी आहे हे सांगायला पाहिजे ना. लॅपटॉपसाठी का आभारी आहे, मी म्हटलं तर मी सांगेन, मी या लॅपटॉपसाठी खूप आभारी आहे कारण मी झूमवरती माझ्या मॅजिक बुकचे सेशन्स कंडक्ट करू शकते. मी माझ्या कॉलेजच्या मुलांचे सेशन्स मायक्रोसॉफ्ट टीम्स हे ॲप वापरून लॅपटॉपवरती कंडक्ट करू शकते. माझा जॉब चालू आहे. म्हणजे जेव्हा मी हे कारण द्यायला लागते त्यावेळेला मला मनामध्ये त्या भावना येतात, मला खूप छान वाटतं, आनंद वाटतो, समाधान वाटतं. तुमच्या भावना बदलतात जेव्हा तुम्ही का म्हणता त्यावेळेला, का लिहिता त्यावेळेला, आणि त्याच वेळेला कृतज्ञतेची जादू घडते. कारण बघा, हा सगळा भावनांचा खेळ आहे. असं नाही आहे की मेकॅनिकली लिहायचं आहे तुम्हाला
की मी आभारी आहे लॅपटॉपसाठी, मी आभारी आहे या लाईटसाठी, मी आभारी आहे माझ्या आईसाठी, मी आभारी आहे फ्रीजसाठी, असं नाही लिहायचं तुम्हाला. त्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी बघा तुम्हाला भावना, प्रत्येक गोष्टीला तुम्ही सजीव माना. मी असं नाही सांगत आहे की सजीव व्यक्ती ज्या आहेत त्यांनाच म्हणायचं आहे. इथे बघा तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की तुम्ही प्रत्येक चॅप्टरमध्ये दिलेलं आहे की तुम्ही निर्जीव वस्तू, म्हणजे तुम्ही आता ज्या चेअरवर बसला आहात त्या चेअरचे सुद्धा आभार मानायचे. तुम्ही झोपता त्या गादीचे आभार मानायचे. तुम्हाला मानेला कम्फर्ट देणारी उशी, त्या उशीचे आभार मानायचे. आणि हे लिहिताना तुम्हाला कारण लिहायचं आहे. उशी, मी उशीचे खूप आभारी आहे कारण ती माझ्या मानेला खूप कम्फर्ट देते किंवा मला शांतपणे रात्रभर झोप देते. हे तुम्हाला आता त्याचं कारण शोधत जायचं आहे. आणि हे कसं लिहायचं यासाठी काही आयडिया दिलेल्या आहेत. यातली कुठली एक आयडिया तुम्हाला चूज करायची आहे. पहिली बघा, माझ्याकडे काय आहे त्यामुळे मला खरोखरच वरदान मिळाल्यासारखे वाटत आहे, कारण का. इथे जी फिल इन द ब्लँक आहे तिथे तुम्हाला तुमचं उत्तर लिहायचं आहे की माझ्याकडे फ्रीज आहे त्यामुळे मला खरोखरच वरदान मिळाल्यासारखं वाटत आहे, कारण या फ्रीजमध्ये मी खूप साऱ्या किंवा आठवड्याभराची भाजी आणून ठेवू शकते, मला सारखं मार्केटमध्ये जावं लागत नाही, मला हव्या त्या वेळेला थंड पाणी मिळू शकतं, मला हव्या त्या वेळेला बर्फ मिळू शकतो. हे कारण तुम्हाला लिहायचं आहे. पुढे बघा, कशामुळे मला इतकं आनंदी आणि कृतज्ञ वाटत आहे, कारण का. माझ्या आईमुळे किंवा माझ्या आईसाठी मला खूप आनंदी आणि कृतज्ञ वाटत आहे, कारण माझ्या आईने मला लहानपणापासून माझी काळजी घेतली आहे. प्लीज म्यूट ठेवा. माझ्या आईने माझी काळजी घेतली, कारण लिहायचं तुम्हाला. लहानपणापासून मला व्यवस्थित माझं पालनपोषण केलं आणि मला वाढवलं. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही कारण द्यायचं असेल तुम्ही लिहू शकता. मी इथे एक्झाम्पल म्हणून थोडक्यात सांगते. कशासाठी मी खरोखरच कृतज्ञ आहे, कारण का. इथे आता कशासाठीमध्ये सुद्धा पुन्हा तुम्हाला हे द्यायचं आहे. पाण्यासाठी मी खरोखरच कृतज्ञ आहे, कारण पाणी मला आतून बाहेरून अंतर्बाह्य स्वच्छ करतं, माझ्या शरीराला पोषण देतं. याच्या व्यतिरिक्त अजून आपण बोलायचं आहे. पाण्याबद्दल खास करून मी तुम्हाला अजून सांगणार आहे. कशासाठी मी अत्यंत मनपूर्वक आभार मानतो, कारण का. बघा इथे सगळीकडे कृतज्ञता, आभारी हे सगळे शब्द आहेत, फक्त लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. मग यातली कुठली एक पद्धत तुम्ही चूज करायची. कुठली एक पद्धत चूज करा, कारण ती एक तुमच्या डोक्यामध्ये फिक्स झाली की तुम्हाला परत परत शोधायला नाही लागत की नक्की कुठलं मी स्टेटमेंट घेऊ आज. बरं, आता मी हे 4 स्टेटमेंट लिहिली, पुन्हा मग पहिल्यापासून सुरू करू का, हा विचार नाही करायला लागत. त्यामुळे एक स्टेटमेंट कुठलंही चूज करा. छोटं निवडलं तरी चालेल, सोपं निवडलं तरी चालेल, फक्त त्याच्यामध्ये आभार मानायचे आहेत, त्यामध्ये फिलिंग्स यायला हव्यात. अन्नासाठी किंवा झाडांसाठी बघा, झाडांसाठी मी अत्यंत मनपूर्वक आभारी आहे, कारण झाडं प्राणवायू देतात, ऑक्सिजन देतात. अजून काय काय त्याचे कारणं आहे ते तुम्ही लिहू शकता. फळं देतात, फुलं देतात. तुम्हाला जी 10 वरदानं मिळाली आहेत त्याची यादी करून झाली की त्यातलं प्रत्येक वरदान मनातल्या मनात किंवा मोठ्याने परत एकदा वाचा. म्हणजे कसं, 10 वरदानांची लिस्ट करून झाली तुमची, पहिल्या वरदानाकडे यायचं. पहिलं ब्लेसिंग. हे बघा मी काही शब्द वेगवेगळे वापरते. हे शब्द म्हणजे सेमच आहे. वरदान म्हणजेच ब्लेसिंग्स आणि म्हणजेच नियामतं ज्याला हिंदीमध्ये म्हणतात. सो पहिल्या वरदानाकडे यायचं आहे, ते वाचायचं आहे मनातल्या मनात किंवा मोठ्याने. डोळे बंद करा आणि खूप मनापासून ते फील करा. इथे फिलिंग्स खूप महत्त्वाच्या आहेत. फिलिंग्सचाच सगळा खेळ आहे. सुरुवातीला तुम्हाला हे असं रुखं सुकं वाटेल की अरे काय, खुर्चीचे काय आभार मानायचे, हे काय सांगतायत मॅडम, हे असं कुठे असतं का, हसू येईल तुम्हाला. पण हळूहळू तुमच्या लक्षात येईल ही खरोखरच सांगता येत नाही. पण काही दिवसानंतर असं होतं, आपली अवस्था अशी होते की आपल्या डोळ्यातून अक्षरशः पाणी यायला लागतं. काही वेळेला आपल्याला खूप आनंद वाटतो, खूप हसू असतं चेहऱ्यावरती, इतकं समाधान वाटत असतं आणि आपल्याला खूप हलकं वाटतं, अक्षरशः पिसासारखं हलकं वाटायला लागतं. प्रत्येक वरदान वाचून झाल्यावर शेवटी 3 वेळा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा आणि अगदी मनापासून तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता हे वरदान मिळाल्याबद्दल व्यक्त करा. 3 वेळा आभारी आहे हे शब्द उच्चारणं याचं सुद्धा सायंटिफिक रिझन आहे. 3 हा आकडा जो आहे तो सृजनाचा आहे. सृजन म्हणजे नवनिर्मिती. मग तुम्हाला नवीन निर्मिती करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये, तुमचं आयुष्य बदलायचं म्हणजेच काय, नव्याने तुम्हाला आयुष्य हवं आहे ना, नातं चांगलं करायचं आहे एखाद्या व्यक्तीबरोबरचं, पैसा अजून हवा आहे, निर्मिती आहे, म्हणून 3 वेळा आभारी आहे असं बोलायचं आहे. ठीक आहे. सुरुवातीला काही दिवस मी हे वाक्य सांगेन, फेक इट
टिल यू मेक इट. थापा मारायच्या आहेत. सरळ सरळ सांगते, स्पष्ट सांगते, थापा मारायच्या आहेत तुम्हाला. कृतज्ञ तुम्हाला मनापासून जरी नाही वाटलं तरी सुरुवातीला थापाच मारायच्या आहेत तुम्हाला. डस्टबिन आत्ता समोर आहे त्याच्यावरून मला आठवलं, त्या डस्टबिनचे काय धन्यवाद मानायचे. तुमचं घर पूर्ण स्वच्छ करतंय ना, घरातला सगळा कचरा स्वतःमध्ये स्टोअर करून ठेवताय, त्याचं कारण शोधायचं, त्याचा उपयोग शोधा. मग तुम्हाला लक्षात येईल की मी कृतज्ञ का आहे. काचं आन्सर जर का तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही या गोष्टीचा विचार करा की मला त्या गोष्टीचा काय उपयोग आहे. मग तुम्हाला लक्षात येईल, अरे बापरे, जर डस्टबिनच नसतं तर काय झालं असतं. तुम्ही विचार करा, एक दिवस डस्टबिन वापरूच नका घरामध्ये, काय करणार आहे तुम्ही. पाण्यासाठी कृतज्ञता. पाण्याबद्दल जर का सांगायचं झालं तर मी बोलेन तेवढं कमी आहे. खरं तर एक अख्खं लेक्चर पाण्यावरती गेलं ना तरीही कमी पडेल. इतकं पाणी म्हणजे निसर्गाने दिलेली देणगी इतकी मौल्यवान आहे, ज्यामध्ये बघा पुढे येणारच आहे, पाणी आहे, सूर्य आहे, अग्नी आहे. हे सगळ्यात मोठे बॉस आहेत आपले नेचरचे, निसर्गाने दिलेले बॉस. जसं असतं ना, एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही गेलात, इथे आहेतच ऑलरेडी एक क्राईम ब्रँचचे ऑफिसर आहेत आपल्याकडे. सो एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही गेलात, तुमचं काहीतरी काम आहे, तुम्ही हवालदाराकडे गेलात, हवालदाराला खूप मस्त त्याचं कौतुक केलं किंवा त्याला खूप छान चांगलं वाटेल असं काहीतरी बोललात, तर विचार करा त्या हवालदाराला बोलल्याने तुम्हाला जेवढा फायदा होईल त्याच्या दुप्पट तिप्पट नक्कीच जर का तुम्ही मेन जो सुपरिटेंडंट असेल, पोलीस सुपरिटेंडंट, त्यांच्याकडे गेल्यानंतर बोलल्याने होणार आहे. बरोबर ना. सो बॉसकडे जर का तुम्ही डायरेक्ट गेलात तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. सो हे जे निसर्गाचे बॉस आहेत ना, की पाणी आहे, अग्नी आहे, 5 तत्व निसर्गाची, आकाश, पृथ्वी, जल, अजून काय, वायू, अग्नी, ह्या सगळ्या 5 तत्वांची, आणि सूर्य, त्यांचे तुम्ही आभार माना. जर तुम्हाला आठवलंच नाही काही तर या 5 गोष्टी तर लक्षात ठेवा. आठवायला हजारो गोष्टी आहेत. तुम्ही करायला लागला, सुरुवातीला वाटतं, मी माझा एक्सपिरियन्स पण सांगते, मला 10ची यादीसुद्धा मुश्किलीने करता आली होती. आणि हे काम तुम्हाला रोज करायचं बरं का, रोज नवीन यादी तयार झाली पाहिजे. सो काही वेळेला असं वाटतं, अरे रोज कुठल्या नवीन 10 गोष्टी आणू मी, पण नाही, मिळतात तुम्हाला, या गोष्टी नक्कीच मिळणार आहेत. आपल्या शरीराचा विचार करा, नुसतं शरीर. डोळे काय करतात. डोळ्यांमुळे तुम्हाला दिसतंय आज डोळे आहेत म्हणून तुम्ही मोबाईल बघू शकताय, मोबाईलवरती हे सेशन अटेंड करताय किंवा लॅपटॉपवरती अटेंड करताय, पुस्तक वाचू शकताय. डोळ्यांनी तुमचे प्रियजन तुम्हाला बघायला मिळत आहेत रोजच्या रोज. डोळे चांगले आहेत म्हणून तुम्ही गाडी चालवू शकताय. सो यादी करायला लागली ना, अनलिमिटेड आहे, अनलिमिटेड. सुरुवात तर करा. येस, पुढे वाचा प्लीज. अनम्यूट करते तुम्हाला उज्ज्वलाजी. तुम्हाला आणखी कृतज्ञता वाटावी यासाठी तुम्ही हे विश्व, परमेश्वर, आत्मा, चांगुलपणा, जीवन, तुमचं सत्व आणि आणखी इतर कल्पना जी तुम्हाला महत्वाची वाटते त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करू शकता. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट किंवा व्यक्ती यांच्याबद्दल हेच कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा कृतज्ञतेची भावनेत वाढ होते आणि ती आणखी शक्तिशाली होते आणि आणखी जादू निर्माण करते. म्हणूनच मूळच्या आणि प्राचीन संस्कृतींनी आपली कृतज्ञता थेटपणे व्यक्त करण्यासाठी सूर्यासारखी प्रतीकं का निवडली याचे कारण यामुळे करतो. चांगुलपणाच्या सार्वत्रिक स्तोत्राचा प्रतिनिधी म्हणून ते या भौतिक प्रतीकाचा उपयोग करत आणि या प्रतीकावर संपूर्ण लक्ष केंद्रित करत. त्यामुळे त्यांच्यात कृतज्ञतेची अधिक भावना निर्माण होण्यास मदत होत असे. येस, जर का इथे आपल्यापैकी कुणी नास्तिक असेल, म्हणजे जे देवाला मानत नसतील किंवा परमेश्वर, गॉड असं काही नसतं, असं जर का मानत असतील, काही हरकत नाही. तुम्ही या शक्तीला तर मानता, सूर्य जो रोज न चुकता अविरतपणे काम करत असतो, न चुकता येतो, उगवतो, मावळतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी उगवतो, मावळतो, याला तर तुम्ही मानू शकता. किंवा ही सृष्टी जी चालली आहे, सृष्टी म्हणजे काय, हवा आहे ज्यामध्ये, निसर्ग ज्याला म्हणता येईल, हे तर सगळं दिवस रात्र होतोच आहे, या तर गोष्टीला तुम्ही मानू शकता. त्याला माना. जर का तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर देवाला मानताय, मी गणपतीला मानतो, मी एखादे गुरु असतील, स्वामी समर्थ असतील किंवा साईबाबा असतील, त्यांना तर तुम्ही मानू शकता. सो त्यांना उद्देशून बोला. बघा, इथे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एखाद्या वस्तूला पण बोलू शकता, की लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, याला पण बोलू शकता. आपल्या घरातल्या व्यक्तींना सुद्धा कन्सिडर करून बोलू शकता. येस, शशिकांतजी अनम्यूट करते तुम्हाला. एकच मिनिट, हा पॅराग्राफ एक्सप्लेन करते.
येस. सो त्यांना म्हणू शकता. म्हणजे काय म्हणायचं आहे, जसं मी मगाशी वाक्य सांगितले 4 वाक्य, त्यातलं एक वाक्य तुम्हाला चूज करायचं आहे. सो इथे तुम्ही म्हणू शकता धन्यवाद. कोणाला? परमेश्वराला म्हणू शकता. धन्यवाद परमेश्वरा, किंवा मी देवाचे आभार मानतो, कारण देवाने मला इतका सुंदर काय म्हणता येईल, इतका सुंदर मनुष्य जन्म दिला. हे म्हणू शकता. मी देवाचे खूप आभार मानतो, कारण त्याने मला आज पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात नवीन दिवस दाखवला. बघा, तुम्ही सकाळी उठला म्हणजेच तुम्हाला देवानी बोनस दिला ना, बोनस आयुष्य आहे हे तुमचं. पुन्हा एकदा नवीन एक दिवस तुमच्यामध्ये ॲड केलेला आहे, तुमच्या आयुष्यात ॲड केलेला आहे. मग त्याचे आभार माना. नाही जमलं तर सूर्याचे आभार माना. सूर्याचा जर का विचार करायला गेला ना, तुम्हाला वाटतं सूर्य काय देतो, रोज येतो जातो, उजेड देतो, बस गेला की अंधार होतो. याच्या व्यतिरिक्त काय करतो? तर नाही. सूर्य आपल्याला प्रकाश देतो. पाणी कशामुळे मिळते आपल्याला? सूर्यामुळेच, बरोबर ना. ग्लेशियर जेव्हा वितळतात, ग्लेशियर म्हणजे माहिती आहे, बर्फाचे उंचच्या उंच पर्वत असतात, ते जेव्हा वितळतात त्यावेळेला पाणी होतं. झाडं आपल्याला ऑक्सिजन का देऊ शकतात? कारण झाड तयार होण्यासाठी सुद्धा तो आधी सनलाईट घेत असतो. झाडांचं श्री आहे का आत्ता इथे? काही माहिती नाही. श्री हा शाळेतला एक स्टुडंट आहे 8वी मधला. सो तो सांगू शकेल. फोटोसिंथेसिस ही जी मेथड असते की ज्यामध्ये झाडं स्वतःचे अन्न तयार करतात, त्यासाठी काय लागतं? सूर्यप्रकाश लागतो. झाडं काय करतात? आधी झाडाची मुळं जी आहेत ती आधी पाणी शोषून घेतात, बरोबर. त्याच्यानंतर हवेमधला कार्बन डायऑक्साईड घेतात, ऑक्सिजन सोडतात बाहेर, आणि सूर्याकडून एनर्जी घेतात, लाईट घेतात. मग त्यांचं फूड तयार होतं, बरोबर. मग सूर्यामुळे किती गोष्टी. घरामध्ये आपली इलेक्ट्रिसिटी चालली आहे. जे अग्नी ज्याच्यावर तुम्ही अन्न शिजवताय, तो अग्नी एक छोटं रूप आहे सूर्याचं. सो किती साऱ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये. आपल्याला भूक लागते त्यावेळेला ऊर्जा तयार होते आपल्या पोटामध्ये, खाल्ल्यानंतर ऊर्जा तयार होते, बरोबर. सो ही ऊर्जा म्हणजे काय आहे? सूर्याचंच प्रतीक आहे. आपल्या शरीरामध्ये ही 5ही तत्व आहेत, हे लक्षात घ्या. 5ही तत्व कोणती? पाणी आहे, अग्नी आहे आपल्या शरीरात, वायू आहे, आकाश आणि पृथ्वी. आकाश पृथ्वी या तत्वांबद्दल थोडंसं डिटेलमध्ये मी नंतर सांगेन. सो ॲटलिस्ट या तत्वाला तरी तुम्ही कृतज्ञ व्हायला हवं. येस, शशिकांतजी तुम्हाला अनम्यूट करते. शशिकांतजींना काहीतरी बोलायचं आहे. येस, बोलू शकता शशिकांतजी. अनम्यूट झालाय का? तुमच्या स्क्रीनवर समोर येतंय बघा, एक विंडो येत असेल, त्याच्यामध्ये अनम्यूटचं ऑप्शन क्लिक करा. ओके, मी सगळ्यांनाच अनम्यूट करते म्हणजे तुम्हाला ते ऑप्शन दिसेल. ठीक आहे. येस, तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला. नाही, काही नाही, माझ्या स्क्रीनवरती जरा खराब झालं होतं, त्यामुळे येत नव्हतं. काय झालं होतं? मला ऐकायला येत नव्हतं, म्हणून ते तसं झालं होतं. ओके. थँक्यू. बाकी सगळ्यांना आवाज येतोय का? आवाज Yes, क्लिअर ma'am. आहे ना? येस. तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तुम्ही चॅटमध्ये लिहू शकता. ओके. येस, पुढे वाचता उज्ज्वलाजी. हो, वाचते. संपत आलाय आपल्याला. तुम्हाला मिळालेल्या देणग्यांची किंवा वरदानांची मोजदाद करण्याची कृती अगदी साधी आणि तुमचं जीवन बदलून टाकण्याइतकी शक्तिशाली आहे. म्हणूनच यापुढील 27 दिवस तुम्ही तुमच्या प्रत्येक दिवशी आणखी 10 वरदानांची भर तुमच्या यादीत टाकत जाणं चालूच ठेवावं, असं मला वाटतं. दर दिवशी कृतज्ञता वाटावी अशा 10 गोष्टी शोधून काढणं कठीण आहे, असं कदाचित तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे. पण जसजसा तुम्ही त्याबद्दल आणखी विचार करत जाल, तसतसे कृतज्ञता वाटावी अशा केवढ्या तरी गोष्टी आहेत, हे तुम्हाला कळून चुकेल. तुमच्या आयुष्याकडे नीट जवळून पहा. तुम्हाला आतापर्यंत भरपूर मिळालं आहे आणि ते प्रत्येक दिवशी असंच मिळत राहणार आहे. आणि खरोखरच आभार मानण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत, हे तुमच्या लक्षात येईल. येस, आजचा आपला पहिला दिवस आहे, त्यामुळे इथे पुढे 27 दिवस असं त्यांनी दिलेलं आहे. आज म्हणजे ॲक्च्युली आपण ही असाइनमेंट कधी करायची सांगते. आपण हे सेशन घेतोय रात्रीचं 9 ते 10. ठीक आहे. मग उद्या रात्री 9 वाजेपर्यंत आपला पहिला दिवस आहे असं समजायचं आहे. सो उद्या रात्री 9 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ आहे तुमची असाइनमेंट करण्याची. पण हा जो पहिला लेसन आहे, पहिला लेसन आपल्याला 27 दिवस करायचाच आहे. म्हणजे पहिल्या लेसनचा जो होमवर्क आहे
तो कॉमन राहणार आहे 27 दिवस. तो रोजच्या रोज करायचाच आहे. बाकीच्या दिवसांच्या असाइनमेंट वेगळ्या असणार आहेत, पण हा मात्र अभ्यास रोज करायचा आहे. पण हा अभ्यास कधी करायचा आहे? सकाळी उठल्यानंतर. सो पुढचे 27 दिवस तुम्हाला आणखी 10 वरदानांची भर टाकायची आहे. म्हणजे बघा, आज तुम्ही 10 लिहिले ना, उद्या सकाळी उठल्यानंतर 10 लिहिले की परवा अजून 10 लिहा. म्हणजे फक्त 10 लिहा नाही, जर शक्य झालं तर 20 लिहा, 15 लिहा, पण त्याच्यामध्ये भर घालत जा. आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातली ही जी जादू आहे ती इतक्या फास्ट होणार आहे, तुम्हाला लक्षात पण येणार नाही. आणि नंतर मग तुम्ही म्हणाल की नाही मॅडम, खरोखरच असं घडतं. येस, हे वाचते अजूनही अस्पष्ट आहे. सॉरी, फोटो जरा नीट हो, नसलेले वाच आहेत. नाही येते वाचता मॅडम, दिसते. वाचू? येस. तुमचं घर, तुमचं कुटुंब, तुमचे मित्र, तुमचं काम आणि तुमचे पाळीव प्राणी यांच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटू शकते. तुम्ही सूर्याचे, प्यायच्या पाण्याचे, खायच्या अन्नाचे, तुम्ही श्वासोश्वास करत असलेल्या हवेचे आभार मानायला हवेत. कारण त्याच्याशिवाय तुम्ही जिवंतच राहू शकणार नाही. झाडे, प्राणी, महासागर, पक्षी, फुले, झाडांची रोपं, निळे आकाश, पाऊस, चांदण्या, चंद्र आणि आपला सुंदर पृथ्वी हा ग्रह, या सर्वांबाबत तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. ओके. तुमच्या डोळ्यामुळे तुम्ही येस, एक मिनिट, एवढं एक्सप्लेन करते. तुमचं घर, तुम्ही आत्ता काही का असेना तुमच्या डोक्यावर छप्पर आहे, भाड्याचं घर का असेना, किंवा छोटंसं समजा एका रूमचं असेल, 2 रूमचं असेल, घर तर आहे ना तुमच्यासाठी, त्याचे आभार माना. तरच तुमचं स्वप्न, जे तुमचं एखाद्याचं स्वप्न असेल की मला मोठा बंगला हवा आहे किंवा मोठा फ्लॅट हवा आहे, जर का तुम्ही आत्ता राहत असलेल्या घराचे आभार मानले तर ते घर तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे. तुमच्या स्वप्नातलं घर, हे लक्षात घ्या. या घराला जर का तुम्ही दुष्ण देत राहिलात, इथं हे असंच आहे, इथे काही मला काय म्हणता येईल, प्रायव्हसी मिळत नाही, किंवा इथे माझ्या मुलाला वेगळा अभ्यास करायला जागाच नाही आहे, अशा जर का तुम्ही तक्रारी काढल्यात तर बघा, तुमचं स्वप्न अजून आणि अजून लांब जाते. तुमचं कुटुंब, तुमच्या घरातल्या व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती, कुठली व्यक्ती असू दे, तुम्ही त्याच्यातनं चांगलं शोधायचं आहे आणि त्या लिस्टमध्ये लिहायचं आहे. बरं, सासू असेल तुमची, भले तुम्हाला टोमणे मारत असेल, कधीतरी काहीतरी चांगली गोष्ट, तुम्हाला एखादी रेसिपी शिकवली असेल, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे मित्रांसाठी तुमचं काम, म्हणजे तुमचं जॉब, तुमचा पाळीव प्राणी खरं तर म्हणजे कुत्री, मांजरीसारख्या हे जे पाळीव प्राणी आहेत ते खरोखरच आपल्याला खूप आनंद देतात. म्हणजे काही वेळेला आपण थकून भागून घरी येतो आणि आपल्याला एकदम फ्रेश करून टाकतात. सो त्यांचे आभार मानू शकता. सूर्याचे, मगाशी सांगितल्याप्रमाणे, प्यायच्या पाण्याचे, पाण्यामुळे किती गोष्टी मिळतात. तुम्ही सांगू शकता पाणी आपल्याला काय काय देतं? पाण्याने माझी तहान भागते, बरोबर आहे. पाणी मी धुण्यासाठी वापरू शकते, फरशी पुसण्यासाठी वापरू शकते, भांडी घासण्यासाठी वापरू शकते. अजून काय? विचार करायला गेला तर इतकं डीप सायन्स आहे की तुम्ही म्हणाल बापरे, इतकी वर्ष मी अज्ञानात होतो. आयुष्याची जी काही वर्ष मी काढली आहेत आणि मी याला गृहीत धरलं, असं तुम्हाला वाटेल. मी याचे कधीच आभार नाही मानले आणि म्हणून तुम्हाला अक्षरशः रडू येईल. ज्यावेळेला तुम्ही या एकेका गोष्टीचे आभार मानता, तुम्ही विचार करा, तुम्ही एखाद्या वेळेला तुम्हाला खूप आनंद होतो किंवा खूप दुःख होतं, त्यावेळेला डोळ्यातून पाणी बाहेर येतं. ते पाणीच असतं जे डोळ्यातून बाहेर येतं. डोळ्यामध्ये एखादी धुळीचा छोटासा कण जरी गेला तरी पाणी ते पटकन स्वच्छ करून जातं आणि डोळ्याला वाचवतं, सेफ ठेवतं, बरोबर? जेवणासाठी एखादा आवडीचा पदार्थ बघितला की तोंडामध्ये लाळ सुटते ना, ही लाळ काय आहे? किंवा थुंकी तोंडातली, ही काय आहे? ही नुसती थुंकण्यासाठी नाही आहे. सकाळी ब्रश केल्यानंतर थुंकण्यासाठीची थुंकी नाही आहे. या थुंकीमुळे किती फायदे आहेत आपल्याला. त्यानंतर आपल्या शरीराला कोणाला बोलायचं आहे का? ओके. पाणी पिल्यानंतर युरिन वाटे ते बाहेर पडतं. ते का बाहेर पडतं? त्याच्यामागे काही कारण नाही आहे. आपल्या शरीरातले टॉक्सिन्स ते बाहेर काढतंय. तुम्ही विचार करा, जर का त्यांनी ठरवलं मला आता बाहेर पडायचंच नाही आहे, युरिन बाहेर पडायचंच नाही, बाहेर टाकायचीच नाही, असं शरीराने ठरवलं, तर काय होईल? तुम्ही जगू शकाल एक दिवस तरी? तो पैसा, जो अमाप पैसा आहे तुमच्याजवळ, तो सुद्धा काही करू शकणार नाही आहे. सो याचे आभार मानायला नको.
सो अनलिमिटेड युसेज आहेत या गोष्टींचे. तुम्ही फक्त विचार करा आणि ते लिहायला सुरुवात करा. खायच्या अन्नाचे, तुम्ही श्वासोच्छवास करत असलेल्या हवेचे आभार माना. हवेचे, हवा जी आज खूप दुर्मिळ झालेली, हवा म्हणजे नुसती हवा नाही, त्यातला ऑक्सिजन, ज्या ऑक्सिजनसाठी सगळी लोक तडफडतायत. आज अशी सिच्युएशन झाली आहे का? कारण निसर्गाने कुठेतरी जाणीव करून दिली आहे तुम्हाला, अरे आता तरी जागे व्हा, किती अन्याय करणार आहात आमच्यावर. आणि म्हणून तो इनडायरेक्टली तुम्हाला त्याचं महत्त्व सांगायला लागलाय. आणि कुठेतरी हेच कारण आहे की गेल्या वर्षीपासून ही जी काही पॅन्डेमिक आहे त्या सिच्युएशनमध्ये या पुस्तकाचं खरं तर खूप प्रसार झालेला आहे. कुठेतरी देव सांगतोय सगळ्यांना, बसा. आत्तापर्यंत म्हणत होता ना मला वेळच नाही आहे काही गोष्टी करायला, आता घरात बसा आणि करा जरा माझ्या वरदानांची मोजणी करा, असं तो म्हणतोय. येस, झाडे, प्राणी, महासागर या सगळ्याचं आता मी डिटेलमध्ये नाही सांगत. एक एक तुम्ही विचार करा आणि लिहायला लागा. तुमच्या डोळ्यांमुळे तुम्ही पाहू शकता, कानांमुळे ऐकू शकता, तोंडाने चव घेऊ शकता, नाकाने वास घेऊ शकता. इथं तर एकच यूज दिलाय. तुम्ही विचार करायला गेला की काय 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 ऐकू शकता तुम्ही. कानांमुळे ऐकायचं म्हटलं तर तुम्ही तुमच्या प्रियजनांचा आवाज ऐकू शकताय. लहान बाळ असेल एखाद्याला, त्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू शकताय. ह्या निसर्गाचा, सकाळी उठल्यानंतर तुम्ही कधी जर का लवकर उठत असाल पहाटे तर जरा गॅलरीमध्ये जा, जरा हवेमध्ये जाऊन ऐका. काय सुंदर पक्ष्यांचा किलबिलाट असतो. तो पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येऊ शकतो तुम्हाला. हवा सुटल्यानंतर त्या हवेचा आवाज ऐकू येऊ शकतो. तुमची त्वचा तुम्हाला स्पर्शाचे ज्ञान देते. स्पर्श म्हणजे इथे किती प्रकारचे स्पर्श आहेत. ज्या वेळेला आई बाळाला स्पर्श करते, तो ममतेचा स्पर्श किती सुंदर असतो. ज्या वेळेला एखादा प्रेमाचा स्पर्श, नवऱ्याने बायकोला केलेला, प्रियकराने प्रेयसीला प्रेमाने हातात घेतला, तर तो स्पर्श किती साऱ्या गोष्टी आपल्याला सांगून जातो. वडिलांचा आधाराचा स्पर्श, आईचा मायेचा स्पर्श. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. आणि म्हणून तुमच्या 5ही ज्ञानेंद्रियांबाबत तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. पायांचा उपयोग, चालू शकता. बघा, पायांचा उपयोग, पायाने तुम्ही नुसतं चालता. गाडीला किक मारायला त्याचा उपयोग होतो. जिनात चढ उतार करायला उपयोग होतो. हातांमुळे कित्येक गोष्टी करू शकता. आवाजामुळे तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. इतरांशी संवाद साधू शकता. म्हणूनच त्यांचे तुम्ही ऋणी असायला हवं. पुढे वाचताय का? उज्ज्वलाची अनम्यूट करते तुम्हाला. हां, इथून वाचा. तुमची तब्येत. तुमची तब्येत निरोगी ठेवणाऱ्या अति आश्चर्यकारक अशा रोगप्रतिकारक शक्तीचे आणि तुमचे शरीर व्यवस्थित ठेवणाऱ्या तुमच्या सर्व अवयवांचे तुम्ही आभार मानू शकता. कारण त्यामुळे तुम्ही जिवंत राहू शकता. आणि ज्या उदात्त भव्य मानवजातीत तुम्ही जन्माला आला आहात, त्याचं काय? जगातलं कोणतंही संगणक तंत्रज्ञान हुबेहूब तुमच्यासारखा दुसरा बनवू शकत नाही. तुमच्या आठवणींसाठी अनेक विषयांची एक यादी इथे देत आहोत. यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्याच्या देणग्यांबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करता येऊ शकते. तुम्हाला कोणत्या वेळी कोणता विषय महत्त्वाचा वाटतो, हे लक्षात घेऊन तुम्ही या यादीत आणखी कोणत्याही गोष्टीचा समावेश करू शकता. जादूमय कृतज्ञता वाटावी अशा गोष्टी: आरोग्य आणि शरीर, काम आणि यश, पैसा, नातेसंबंध, तीव्र ओढ वाटणाऱ्या गोष्टी, आनंद, सुख, समाधान, प्रेम, जीवन, निसर्ग, पृथ्वी, ग्रह, हवा, पाणी आणि सूर्य, भौतिक वस्तू आणि सेवा. तुम्ही निवडलेला इतर कोणताही विषय. तुम्हाला मिळालेल्या इथे तुम्हाला मदत मिळावी की वरदान जर का शोधायला अवघड पडतंय, तर त्यासाठी खास हे सगळे एरिया दिलेले आहेत. याचा तुम्ही विचार करू शकता. यातलं म्हणजे वाचून तुम्ही सांगू शकता. प्रेम, जर का तुम्हाला खूप सारं नवऱ्याचं प्रेम मिळतंय किंवा बायको खूप प्रेम करणारी मिळाली आहे, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. किंवा मुलगा मुलगी तुमच्यावरती खूप प्रेम करतायत, त्यांच्यासाठी प्रेम व्यक्त करा, त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. निसर्ग, भौतिक वस्तू म्हणजे ज्या तुम्हाला आजपर्यंत मिळालेल्या आहेत त्यासाठी. येस, पुढे वाचा. तुम्हाला मिळालेल्या वरदानाची मोजदाद केल्यानंतर प्रत्येक वेळी तुम्हाला चांगलं आणि आनंदी वाटेल. तुम्हाला किती प्रमाणात चांगलं वाटतंय यावरून तुम्हाला किती प्रमाणात कृतज्ञता वाटते हे मोजता येतं. तुम्हाला जितकी जास्त कृतज्ञता जाणवेल, तितकं तुम्हाला जास्त आनंदी वाटेल आणि जलद गतीने तुमचं आयुष्य बदलेल. काही दिवशी तुम्हाला झटकन आनंद वाटेल, तर काही दिवशी त्याला वेळ लागू शकतो.
पण प्रत्येक दिवशी तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजणी चालूच ठेवली तर तुम्हाला प्रत्येक वेळी खूप मोठा फरक जाणवेल आणि तुमच्या वरदानांमध्ये जादूमयरित्या वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल. येस. प्रत्येक वेळेला हे वरदान ज्यावेळेला तुम्ही लिहिणार आहात आणि वाचणार आहात, वर दिलेल्या मेथडप्रमाणेच करायचं आहे. आपल्याला फार कळतं असा विचार करून काहीही मनाने करायचं नाही आहे, हे लक्षात घ्या. सो जसं दिलं आहे त्याप्रमाणे 10 लिहायचं आहे, एक वरदान वाचायचं आहे, 3 वेळा त्याला थँक्यू किंवा आभारी, तुमची जी लँग्वेज तुम्हाला कम्फर्टेबल आहे ती यूज करा. तुम्हाला वाटलं उर्दूमध्ये बोलावं असं, थँक्यू बोला. गुजरातीमध्ये बोलायचं आहे वाटतंय, बोला. कारण प्रत्येकासाठी भावना, युनिवर्ससाठी भावना ही सेमच असते. लँग्वेज तुम्ही कुठलीही वापरा. सो ज्यावेळेला तुम्ही हे करता त्यावेळेला तुम्हाला स्वतःला जाणवायला लागेल की मला खूप छान वाटतंय, आनंद वाटतोय. काही वेळेला आनंद पटकन वाटणार नाही, काही वेळेला त्याला उशीर लागू शकतो, पण हे कंटिन्यू ठेवायचं आहे. जादूची आठवण. उद्या जादूची आठवण. वाचा. वाचू? हो. उद्या कोणती जादूची कृती करायची आहे हे कधीतरी आजच नक्की वाचून घ्या. कारण त्यातील काही विशिष्ट गोष्टी उद्या तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला करायच्या असतील. हां, आता ही आठवण म्हणजे काय आहे, तर उद्या डे 2 असणार आहे आपला. तर काही लेसन्स असे आहेत की आपल्याला आधीच त्याची तयारी करायला लागते. सो आदल्या दिवशी मी तुम्हाला ती वाचून दाखवणार आहे की नेमकं काय करायचं आहे. तर हे मी तुम्हाला सांगते. आधी आपण आजचा अभ्यास बघूया काय. बघा, जादूची कृती क्रमांक 1. वाचू मॅडम? हो, वाचा. तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा. 1. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या आयुष्यात तुम्हाला कृतज्ञता वाटते अशा 10 वरदानांची यादी करा. 2. प्रत्येक वरदानाबद्दल कृतज्ञता का वाटते त्याचं कारण लिहा. 3. परत एकदा तुम्ही केलेली यादी मनातल्या मनात किंवा मोठ्याने वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी 3 वेळा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा आणि तुम्हाला शक्य असेल तेवढी कृतज्ञता या वरदानाबद्दल व्यक्त करा. 4. पुढील 27 दिवसांमध्ये या जादूच्या कृतीमधील पहिल्या 3 पायऱ्यांच्या प्रत्येक सकाळी पुनरुच्चार करा. 5. उद्याच्या जादूच्या कृतीबद्दल आजच वाचा. आता इथे थोडक्यात रिकॅप दिलेला आहे. पूर्ण लेसनचा एक सार दिलेला आहे थोडक्यात स्टेप्समध्ये, की पहिल्यांदा काय करायचं आहे. उठल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला कृतज्ञ वाटेल अशा 10 वरदानांची यादी करायची आहे. प्रत्येक वरदानाबद्दल कृतज्ञता का वाटते त्याचे कारण लिहायचे. लक्षात घ्या, इथे वरदान आणि त्याचं कारण या दोन्ही गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. परत एकदा तुम्ही केलेली यादी मनातल्या मनात किंवा मोठ्याने वाचायची आहे आणि 3 वेळा आभारी आहे, आभारी आहे असं बोलायचं आहे. 3 वेळा बोलताना मनापासून बोला, त्यामध्ये फिलिंग्स टाकायचा प्रयत्न करा. जे नवे आहेत पार्टिसिपंट्स त्यांना थोडासा त्रास वाटू शकतो, कदाचित थोडंसं. ओहो, चालू करणार आहे. केलंय का चालू? नीट हो. झालंय का? नाही झालेलं? दीप्ती मॅडम आवाज येतो तुमचा. हां. ओ सॉरी. ॲक्च्युली लॅपटॉप डिस्चार्ज झाला, मला स्क्रीनवर काही दिसत नाही. 2च मिनटं. चालू होत नाहीये.